आणि यानंतर रत्नागिरीतनं एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। शरद पवार यांचा फोन आला तरी आपण आता माघार घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सचिन देसाई आपल्या सोबत आहे। सचिन, काय कारण आहे की रमेश कदम राष्ट्रवादीतनं बाहेर पडतायत? नेमका रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे माजी आमदार आहेत। त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र त्यांनी दुसऱ्यांदा पक्ष सोडलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी रायगडमधून शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली होती, मात्र ते त्यानंतर पुन्हा एकदा चिपळूणमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सुनील तटकरे गटाचे समजले जाणारे रमेश कदम यांचा भास्कर जाधव यांच्याबरोबर असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे आणि गेले काही काळ हा संघर्ष वाढला होता। नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व अधिकार रमेश कदम यांना दिले, यामुळे भास्कर जाधव या निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिले होते आणि यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरतीच ही घटना घडते। रमेश कदम यांनी आता घोषणा केली आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतायत आणि पुढील 2 दिवसांमध्ये चिपळूणमध्ये एक राजकीय मेळावा घेऊन ते आपली पुढील घोषणा करणार आहेत, मात्र ते भाजपामध्ये जातील असे संकेतही मिळत आहेत। ज्ञानदा। सचिन, धन्यवाद या माहितीबद्दल।